विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपण जे अन्न खातो ते नक्की येते तरी कुठून? म्हणजेच आपण ज्या फळे, पालेभाज्या, त्याच्यानंतर मांस एक्सेट्रा जे काही खातो ते सगळं तयार तरी कुठं होतंय? आज आपल्याला हाच एक इंटरेस्टिंग टॉपिक बघायचा आहे की ह्या पाठीमागचं नक्की सायन्स काय हे आज आपल्याला या लेक्चर मधून बघायचंय. तर नमस्कार, मी सोना मॅम, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. म्हणजेच आता जर का मी तुम्हाला विचारलं की आपण आपल्याला अन्न कुठून येतं, तर तुम्ही बरेच जण म्हणणार की आमची आई जेवण बनवती, आम्हाला तिथून अन्न येतं. पण ते खरंच रिअल आहे का? म्हणजे ठीक आहे, आपली आई जेवण बनवती, ते सगळं काय होतं, मग त्याच्यानंतर आपण खातो, हे योग्यच आहे. पण आईला जेवण बनवण्यासाठी पण काही गोष्टी लागत असतील ना, म्हणजे जसे की पालेभाज्या, त्याच्यानंतर घरातल्या डाळी एक्सेट्रा, त्याच्यानंतर दूध, त्याच्यानंतर जर का नॉनव्हेज असेल तर मांस एक्सेट्रा सगळं लागत असेल. आणि या पालेभाज्या एक्सेट्रा आणण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये जावं लागत असेल. आता मार्केटमध्ये पण गेल्यानंतर ना, तर मार्केटवाले ज्यांनी विकतात त्यांना पण कुठेतरी भेटलं असेल. म्हणजेच हे जे प्लांट्स वगैरे आहेत ते कुठेतरी तयार होत असतील आणि त्यावेळी आपल्याला भेटतायत ना. मग नक्की हे तयार कसे होतात? तर नेहमी लक्षात ठेवा की या पृथ्वीवर दोन गोष्टी आहेत. म्हणजेच काय, एक ऑटोट्रॉपिक आणि एक हेटरोट्रॉपिक लोक आहेत. म्हणजेच काय, ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक. आता ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, जे लोक स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे जसं की कोण, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारी लोक कोण आहेत? आता आपले प्लांट्स बघा, त्यांना आपल्याला काय द्यायला लागतंय का? म्हणजे त्यांचे ते पाणी बिणी वगैरे सगळं त्यांना भेटलं तर त्यांचे ते स्वतः सूर्याच्या किरणांना यूज करून स्वतःचं अन्न तयार करतात. बाकी आपल्याला त्यांना काय द्यावं लागले का एक्स्ट्राचं? त्यांना आपल्याला पैसे द्यायला लागलेत का, हे 2 रुपये घे आणि मग मला हे दे? असं काहीच नाही. त्यांनी सूर्यप्रकाश घेतला, त्यांना काही बेसिक इन्ग्रेडियंट्स लागले. ते म्हणजे काय, त्यांना काय लागलं स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी? पहिल्यांदा सॉइल, त्याच्यानंतर वॉटर, सनलाइट, त्याच्यानंतर CO2 एक्सेट्रा गोष्टी घेऊन त्यांनी काय क्रिएट केलं? ग्लुकोज आणि ऑक्सिजन, जे की आपल्यासाठी लागतं. ग्लुकोज म्हणजे अन्न. ह्या गोष्टी काय झाल्या, क्रिएट झाल्या. हे कोणी केल्या? प्लांट्सने. कुठल्या मार्फत? ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, जे ऑर्गॅनिझम, जे जीव आहेत ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्या लोकांना आपण काय बोलतो? ऑटोट्रॉपिक. आता हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, आता जे लोक, म्हणजेच आपण बघा, आपल्याला काय करावं लागतं? ठीक आहे, आपली आई जेवण बनवते, आपण सुद्धा जेवण बनवतो कधी कधी. म्हणजे आपण ऑटोट्रॉपिक झालो का? आपण आपलं अन्न बनवतोय का? आपण आपल्या घरात अन्न बनवलं, पण ते आपण क्रिएट केलंय का? आपण प्रोड्युसर आहोत का? प्रोड्युसर कोण आहेत? प्लांट्स आहेत. म्हणजेच काय, आता हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, जे लोक, जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय असतात, दुसऱ्यांवर डिपेंड असतात. म्हणजेच काय, आपण डिपेंड आहोत कोणावर? ह्या प्लांट्सवर. ज्यावेळी ह्या प्लांट्सनी स्वतः अन्न तयार करून त्या ग्रो झाल्या, त्यावेळी आपण पालेभाज्या खाऊ शकतो. ज्यावेळी त्यांनी ऑक्सिजन क्रिएट केलं, त्यावेळी आपण ऑक्सिजन घेऊ शकतो. आता समजा जर का ऑक्सिजन नसतं तर आता मी जिवंत राहिले असते का? मी आता तुमच्यासमोर बोलू शकले असते का? तुम्ही आता मला बघत बसला असता का व्हिडिओवर? हे सगळं का शक्य झालं? का तर ह्या प्लांट्सनी स्वतः अन्न तयार केलं म्हणून आज आपण इथे आहोत. म्हणून हे जग सगळं चाललेलं आहे. कोणामुळे? प्लांट्समुळे. का? त्यांनी स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं म्हणून. तसंच आता हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, जे दुसऱ्यांवर डिपेंड असतात. जसं की कोण? आपण काय आहे, दुसऱ्यांवर डिपेंड आहे, ह्यांच्यावर डिपेंड आहे. तसंच आपली अशी अन्न साखळी, फूड चेन चालती. म्हणजेच काय, म्हणजेच बघा 3 प्रकार पडलेत. म्हणजेच हर्बिओर्स, त्याच्यानंतर कार्निओर्स आणि ओमनिओर्स. म्हणजेच काय, हर्बिओर्स म्हणजे काय, जे लोक काय आहेत, शाकाहारी आहेत. शाकाहारी कोण आहे? जसं की आपली गाय समजा, बकरी समजा, हे लोक काय करतात? गाय काय आपली मांस खाते का? बकरी आपली काय मांस खाते का? ही लोक काय खातात? गवत खातात. म्हणजेच ही कोण आली? शाकाहारी मध्ये आली. ओके, त्याला काय बोललो आपण? हर्बिओर्स. कार्निओर्स म्हणजे काय, जे आपले सिंह बघा, सिंह वगैरे काय करतात, ते काय करतात, एखादा, आता जस्ट इमॅजिन, सिंह कोणाला खाणार? बकरीला खातो. म्हणजेच हे काय आहेत? कार्निओर्स. हे काय आहेत?
मांसाहारी लोक आहेत. आणि ओमनिवर्स म्हणजे आपण लोक काय असतो, शाकाहारी पण असतो आणि मांसाहारी पण असतो. म्हणजेच आपण कशात आलो, ओमनिवर्स म्हणजे जे म्हणजे मांस पण खाऊ शकतात आणि जे पालेभाज्या एक्सेट्रा जे गवतात येतात ते सुद्धा आपण खाऊ शकतो. म्हणजे हे आपण कोणाच्यात आलो, ओमनिवर्स. असे 3 प्रकारमध्ये आपण आहे. आता बघितलं आपण काय नक्की, की आपण कोणावर तरी डिपेंड आहोत. म्हणजेच आपण कोण आहोत, हेट्रोट्रॉपिक आहोत. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, जे लोक स्वतः अन्न तयार करतात. आता ही अशा प्रकारे काय चालते, आपली अन्न साखळी चालते. म्हणजे आपण कोणावर नाही कोणावर तरी डिपेंड आहोत आणि हे डिपेंड राहिल्यामुळेच काय चाललंय, तर आपलं जग चाललेलं आहे. आणि अशा प्रकारेच आपलं अन्न जे आहे ते अन्न काय होतं, तयार होतं सगळ्यांचं. म्हणजेच काय, प्लांट्स जे आहेत ते काय आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटोट्रॉपिक असल्यामुळे काय करतात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कोणापासून करतात, तर ते काय करतात, सूर्यप्रकाशापासून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. व त्यांच्यापासून काय तयार झालंय, त्यांच्यापासून ते जे अन्न आहे ते खाऊन कोण झालंय, आपल्यासारखे लोक, आपल्यासारखे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते काय झाले, जिवंत राहू शकलेत. का तर आपल्याला जर का पालेभाज्या एक्सेट्रा जर मिळालं नाही तर आपण जिवंत राहू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का आपल्याला ऑक्सिजनच मिळालं नाही तर आपण एक जगूच शकत नाही. मग तर विचारच काय होईल जर का आपल्याला ऑक्सिजन नाही भेटलं तर. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय सांगितलंय, की आपल्यात किती प्रकार पडलेत, 3 प्रकार पडलेत. पहिला आहे हर्बिव्होर्स, कार्निव्होर्स आणि ओमनिव्होर्स. म्हणजे शाकाहारी, जे की बकरी, गाय एक्सेट्रा जे काय आहेत ती सगळी, ते कोणाला खाऊन जिवंत राहिले, गवत एक्सेट्रा जे आहे ते खाऊन. त्याच्यानंतर कार्निव्होर्स म्हणजे काय, शाकाहारी, जे काय आहे की हे बकरी एक्सेट्रा आहे त्या लोकांना खाऊन काय झाले, जिवंत राहिलेत. आणि हे जे ओमनिव्होर्स आहेत ते काय, मांस पण खातात आणि बाकीचं पण खातात. म्हणजे जे काय बाकीचे पालेभाज्या एक्सेट्रा ते त्याच्यावर पण जिवंत राहू शकतात. जे काय मांस वगैरे आहे ते पण खातात. म्हणजे ते दोन्हींचं मिळून कॉम्बिनेशन कोण झाला, ओमनिव्हर्स. आणि अशा प्रकारे काय चालले, आपली फूड चेन चाललेली आहे आणि त्यामुळे आपण सगळे ऑर्गॅनिझम्स काय आहे, व्यवस्थितपणे जगू शकतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकमेकांची काय आहे, गरज आहे. जर का आपण एकमेकांना तोडलं तर कोणीही जगू शकणार नाही. आता हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं कॉन्सेप्ट, की आपलं अन्न जे आहे ते अन्न एक्झॅक्टली कशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर आपण अशाच आता सध्या जनरल अवेअरनेस हा आपला मेन टार्गेट आहे. तसेच आपण HSC 11 साठी, नीट साठी, JEE साठी एक्सेट्रा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी बरेच लेक्चर घेऊन येणार आहे डिटेलमध्ये. जर का तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.